रेवरी म्हणजे काय, काय करतीये ती, ही मुलगी किंवा ही मुलगी तर काय करायला लागलीत बघा, विचारात मग्न झालेले आहेत दोघी पण, हो ना. तर रेवरी म्हणजे विचारात मग्न होणे. पण कसं बघा, अ स्टेट ऑफ बिईंग प्लेझंटली लॉस्ट, विचारात मग्न झालेत पण कसं प्लेझंटली, म्हणजे छान वाटतंय त्या दोघींना पण, त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येतंय, स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. प्लेझंटली लॉस्ट इन वन्स थॉट्स, किंवा यालाच आपण काय म्हणूयात, डे ड्रीमिंग. सी म्हणजे काय, दिवा स्वप्न. पण प्रत्येक वेळी दिवा स्वप्न, आपण म्हणतो दिवा स्वप्न बघू नकोस, पण प्रत्येक वेळी दिवा स्वप्न हे वाईट असतं असं नाही. दिवा स्वप्न ही बघायलाही हवीत, त्याच्यामुळे आपली काय होते, प्रगती होते, नाही का. स्वप्न बघा असं कोण म्हटलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, माहिती ना. स्वप्न पाहिलीत तरच आपण प्रगती करतो, त्या दृष्टीनं आपण पावलं उचलतो. तर त्याला त्या अर्थाने इथं रेवरी. सिनोनिम्स बघा, डे ड्रीम, मेडिटेशन, फॅन्टसी, म्यूजिंग, म्यूज म्हणजे काय, विचारमग्नता, गंभीर विचारमग्नता. अँटोनिम्स याचे काय होतात बघा, रियालिटी, प्रॅक्टिकॅलिटी, रियालिटी, प्रॅक्टिकॅलिटी, कॉन्सन्ट्रेशन, अवेअरनेस, हे झाले याचे अँटोनिम्स. वाक्यात उपयोग काय घेतलेला आहे बघा, शी सॅट बाय द विंडो लॉस्ट इन अ रेवरी, विंडोच्या शेजारी बसून ती स्वप्नमग्न झालेली आहे. हिज रेवरी वॉज इंटरप्टेड बाय द साऊंड ऑफ द डोरबेल, दरवाजावरची बेल वाजली आणि त्याचं स्वप्नरंजन जे होतं ते काय झालं, ब्रेक झालं, खंडित झालं. ठीक आहे, तर हा झाला नेक्स्ट वर्ड, रेवरी.